नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 20च्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. अशाच नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम आईला म्हणत असतो, आई दादाला ही मुलगी खूपच आवडलेली आहे, तो खूपच सारखाच पाहत असतो. मग त्याला आवडलेली आहे. तर मग अहिल्या म्हणते की नाही, माझ्याच मनावर आदित्य लग्न करणार आणि सध्या तर त्याला बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, त्यामुळे इतर कशावरही तो लक्ष देणार नाही हे मला माहीत आहे. ला बोलते की हे डोळे कोणाचे आहेत, आणलेत का, काही मिळाली आहे का माहिती. तर बोलतो हो हो, हे फोटोज आणलेले आहेत, त्यापैकीच ही आहे कोणीतरी. मग प्रीतम फोटो घेतो आणि म्हणतो ही बघ दादा, ही ही आहे ही. मग लगेच आदित्य तर बघू दे म्हणून मग प्रीतम म्हणतो बघ आई कसा करतोय म्हणून. अहिल्या हरीशला बोलते की आपण ज्या मॉडेलचे डोळे यूज केलेले आहेत ती मॉडेलच आपल्याला माहीत नाही आहे, आपल्या कॉपीराईटचा इश्यू येऊ नये याच्यासाठी तू लवकर शोध लाव. मग हरीश बोलतो हो हो मॅडम, मी लवकरच शोध लावेल आणि मी पाहेल पण लवकर पटकन. अहिल्याला म्हणते सासू मग तुम्ही फोटोज पाहिले नाहीत का मी जे पाठवले होते तर. मग अहिल्या म्हणते नाही. मग दिशा फोटो दाखवते. मग अहिल्या म्हणते चल माझ्यासोबत. मग ते रूममध्ये जाते आणि बोलते हे फोटो दाखवण्यामागचा तुझा हेतू काय आहे. मग ती बोलते की मला ना पारूचा इरादा अजिबात चांगला नाही वाटत आहे आणि मला अजिबात आवडलं नाही प्रीतम आणि आदित्यचं वागणं. ते जे पारू सांगेल स्टुपिड आयडिया ते सगळेच ऐकत होते, काहीही सांगत होते, काहीही बोलत होती आणि ते सगळे गावकरी आणि आदित्य आणि प्रीतमही तिच्या होकाराला हो म्हणत होतात. मला अजिबात आवडलं नाही. आफ्टर ऑल आपण किर्लोस्कर आहात, आपल्या मर्यादेनुसार आपण राहायला पाहिजे. मग अहिल्या तिला बोलते की मला माहिती आहे की पारू तिची मर्यादा सोडणार नाही आणि आदित्यही कसा चांगला आहे हे पण मला माहिती आहे, त्यामुळे तू त्यांच्याबद्दल अजिबात असा विचार करायचा नाही आणि हा विषय इथे सोडायचा. मग तिथे सीन चेंज झालेला. ते बोलतो मामा तुम्ही इथे. मग मारुती मामा म्हणतात की मला अहिल्या देवीने बोलवलेला आहे. अहिल्या येते आणि मग पारूलाही आवाज देते आणि पारूही तिथे येते आणि मग देवी काय झालं बोला ना, लग्नाला तयार आहेस की नाही हरीश सोबत, आणि हे स्थळ मी आणलेलं आहे, तुला माझ्यावरही शंका आहे का. तर मग पारू म्हणते नाही दिवे, असं काही नाही आहे, मी तुला संध्याकाळपर्यंतचा वेळ देते, तुझा जो काही निर्णय आहे तो मला संध्याकाळपर्यंत दिला गेला पाहिजे. आणि दामिनी बाहेर जातात आणि मग दामिनी दिशाला म्हणते कसं काय एवढ्या लवकर देव्या म्हणजे वहिनींनी पारूच्या लग्नाचा विषय काढला म्हणून. तर दिशा बोलते तुला तर काही येत नाही ना, मी जो बॉम्ब फोडला तो डायरेक्ट घरामध्येच फोडलेला आहे, मी जो फोटो दाखवले त्याच्यावरून देवी आईने इनसिक्युअर फील केलं आदित्यबाबत आणि त्यामुळे तर पटकन तिला लग्नाविषयी सांगितलं म्हणून. आता लवकरच ही घराबाहेर जाणार आणि आपल्या डोक्यामागचं टेन्शन जाणार आहे म्हणून. शिकवण्यासाठी आपण एक आयडिया करूयात असं म्हणून ते एक आयडिया करतात आणि किचनमध्ये जाते दामिनी आणि बोलते ना आदित्य, अगं तुला आदित्य खूप आवाज देत होता, तुला ऐकायला नाही आलं का, आदित्यला ना कॉफी पाहिजे. ती बोलते आत्ता कॉफी. तर हो हो आत्ताच कॉफी मागितली आहे, लवकर निघून दे, रूममध्ये सांगितलेलं आहे. आणि मग पारू कॉफी घेऊन जाते. कॉफी घेऊन गेल्यानंतर तिथे अहिल्यादेवी असतात. मग अहिल्यादेवी विचारतात कुठे चालली आहे गं. ती बोलते आदित्य सरांना कॉफी मागितली होती त्याच्यासाठी. आता आदित्य तर कॉफी पित नाही. मग ती बोलते मला आता दामिनी मॅडमनी सांगितलेलं आहे की कॉफी. ती बोलते काय दामिनी अजिबात बोलायचं नाही, जाऊन मी कोल्ड कॉफी सांगितली होती, जा देऊन ये म्हणते पटकन. आणि मग वहिनींना म्हणते वहिनी मला हिचं बोलणं आणि वागणं अजिबात पटत नाही आहे, जसं दिशाने सांगितलं तर त्याच्यामुळं तर मला हिच्यावर विश्वास किंवा मला हिचं पटणंच पटत नाही आहे म्हणून. ते फोटोज पाहत बसलेला असतो. हरीश तिथे येतो आणि म्हणतो सर काय करत आहात तुम्ही. मग आदित्य बोलतो आपण ज्या प्रोजेक्टला गेलो होतो ना ते गावाकडचे फोटोज पाहतोय. हरीश बोलतो हा सर तुम्ही ना ओळखायलाच येत नाही आहे, तुम्ही एकदम गावाकडचेच वाटत आहात. मग आदित्य बोलतो हा ना, पारूला किती छान आयडियाज येतात ना, खूप छान हँडल करते सगळ्या सिच्युएशन आणि खूप चांगल्या प्रकारे सिच्युएशन हँडल करते. आणि मग हरीशला बोलतो तुला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे तिच्याशी लग्न करण्यासाठी. हरीश बोलतो नाही सर, तिच्यासारखी चांगली मुलगी मिळणं अशक्यच आहे आणि तिच्यासोबत जो पण लग्न काय करेल ना तो भाग्यवानच असेल, मला तर काही नाही. पण तिच्या विचाराने होऊ द्या, तिला वाटलं तर लग्न करेल नाही तर नाही, कारण ती नाही बोलते ना तिच्यासोबत जे घडलं त्यामुळे. तर बघा जर ती हो म्हटली चांगल्या प्रकारे तर मला करायला काहीही प्रॉब्लेम नाही. आदित्य बोलतो हो हो.
पारू आधी तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते सॉरी सर मी ना ऐकलं नाही तुमचं, त्याच्यामुळे कॉफीला लेट झाला. तर बोलतो मला नाही पाहिजे कॉफी. मग बोलते की मला दामिनी मॅडमने सांगितलं तुम्ही मला आवाज येतो. बरं ठीक आहे ओके आणली असता ठेव. मग तू काय विचार केला आईने जे तुला तुझ्याबद्दल विचारलं आहे त्याबद्दल. तर म्हणते सर तुम्हाला माहिती आहे ना मला नाही लग्न करायचं. तर मग आदित्य म्हणतं हरीश खूप चांगला मुलगा आहे, आईने पाहिलेला आहे, तर तू नको असं म्हणून ते तुला या सिच्युएशनमधून बाहेर यावंच लागेल ना, असं का करते तू. तर मग इथे ती बोलते ठीक आहे मी विचार करून सांगते म्हणून निघून जातो. इथे एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.